आज डॉक्टर्स डे निमित्त एक विशेष मुलाखत घेऊन आलो आहोत। यात शहरातील प्रसिद्ध एमडी मेडिशन आणि डायलिसिस तज्ञ डॉक्टर अविनाश चौधरी यांनी आरोग्य क्षेत्रातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे फायदे आणि त्यातील संभाव्य गैरव्यवहार तसेच आयुष्यमान भारत योजना आणि डायलिसिस सेवाबद्दल त्यांनी आपले विचार मांडले आहे। आज डॉक्टर दिवस आहे। डॉक्टरांचा दिवस म्हणून आज दिवस साजरा केला जातो। त्याच प्रकारे चार्टर्ड अकाउंटंट आणि कृषी शेतकऱ्यांचा सुद्धा दिवस कृषी दिवस सुद्धा आहे। काय एकूणच आपल्या प्रतिक्रिया आज ज्या प्रकारे डॉक्टर समाजाला जी सेवा देतात त्या संदर्भात काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम की तुम्ही प्रतिक्रिया घेण्यासाठी आलात त्याबद्दल तुमचं खरंच मी आभार व्यक्त करतो। दुसरे आभार की सध्या जो भाषेचा वाद चालू आहे मराठी हिंदी इंग्रजी त्रैभाषिक, तर तुम्ही मराठीपासून सुरुवात केली महाराष्ट्राला म्हणून तुमचं सुद्धा अभिनंदन करतो आणि आनंद व्यक्त करतो। कारण बोलताना अदरवाईज सगळ्या भाषा आपण तेवढं फ्लुएंटली बोलू शकत नाही। आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्ही लोकांसमोर आणली की हा आजचा दिवस जो आहे तो इतक्या महत्त्वाचा समुदायांसाठी समर्पित आहे। एक डॉक्टर जे आपल्या आरोग्याबाबतीत काळजी घेत राहतात, सातत्याने सेवा देत राहतात। अन्नाचं जे निर्मिती करणारे आहे पोषण करणारे आमचा पोशिंदा शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा आजचा दिवस सेलिब्रेट केला जातो। आणि जगाच्या पाठीवर आपण आता आर्थिक महासत्ताचा जो प्रवास चालू केलेला आहे त्यासाठी CA लोकांचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे चार्टर्ड अकाउंट लोकांचं त्यांच्या नावाने सुद्धा आज हा दिवस साजरा केला जातो। त्यामुळे अतिशय सुंदर संगम आजच्या दिवसामध्ये आहेत। आमच्या बाबतीत एक डॉक्टर प्रोफेशनल म्हणून आजच्या दिवसाचं महत्त्व असं की BC रॉय हे जे फिजिशियन्स होते बंगालचे, जे दुसरे चीफ मिनिस्टर होते, त्यांचं जे कॉन्ट्रिब्युशन होतं वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांच्या कॉन्ट्रिब्युशनच्या नावाने त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सरकारने बेसिकली हा 1991मध्ये 1 जुलै हा दिवस डॉक्टरांना समर्पित करून डॉक्टर डे म्हणून साजरा करण्याचं चालू केलं। आणि त्यानंतर अनेक गोष्टी यात ॲड होत गेल्या। लोकांसमोर डॉक्टरांची भूमिका काय असायला पाहिजे याच्यावर चर्चा झाल्या। डॉक्टरांच्या जबाबदाऱ्या काय आहेत याबद्दल चर्चा झाली। पण सोबतच समाजाची सुद्धा डॉक्टरच्या प्रति काय जबाबदारी याची सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे असं मला आजच्या अनुषंगाने सांगावंसं वाटतं। डॉक्टरांचं कॉन्ट्रिब्युशन्स आपण बघतोय की एक मोठासा प्रवास जर 100 वर्षाचा जर तुम्ही बघितला असेल की एके काळामध्ये पिक्चरमध्ये बघितलं असेल की पेटी घेऊन जाणारा डॉक्टर तो त्या बाईची डिलिव्हरी करतो आहे, त्याच घरातल्या निमोनिया ठीक करतो आहे, त्याच जन्म झालेल्या बालकालासुद्धा औषध देतो आहे। आणि काहीतरी असं अशिक्षित व्यक्ती असा खुंकार माणूस त्या डॉक्टरला घरी घेऊन जातो आणि सुखरूपपर्यंत परत पोहोचून देतो त्याच्या घरी डॉक्टरांना। हा सिनेरिओ अनेक पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल। आणि कोणताही अपघात जरी झाला तरी डॉक्टरांच्या प्रति त्यांची श्रद्धा कमी झालेली नव्हती, विश्वास कमी झालेला नव्हता। जसं सायन्स डेव्हलप होत गेलं याची अनेक बांध फुटलेत, अनेक क्षेत्रामध्ये स्पेशलायझेशन डेव्हलप झालं आणि डॉक्टरांचं एक ओपिनियन सेकंड ओपिनियन थर्ड ओपिनियन करता आता आपल्याला बघतं की एक छोटासा आजार असतो पण कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टच्या नावावर किंवा डॉक्टरांना यामध्ये गुंतवण्यात आल्यामुळे त्यांना समाविष्ट केले असल्या कारणामुळे कोणताही डॉक्टर आज रिस्क घेऊ इच्छित नाही। त्यामुळे मल्टिपल ओपिनियन्स, त्यांचं डॉक्युमेंटेशन, त्यांच्या पेपरवर नोंदणी, कॉम्प्युटरमध्ये नोंदणी, डिस्चार्ज कार्ड, OPD कार्ड, हा सगळा एवढा मोठा कार्यक्रम होत गेला दिवसेंदिवस। त्यासाठी मला असं वाटतं कुठेतरी समाज आणि कुठेतरी डॉक्टर दोघंही जबाबदार आहेत। आपण जर खरंच एकमेकांना जर समजून घेतलं तर हा मोठा डॉक्टरांचा त्रास कमी होऊ शकतो, तुमचासुद्धा त्रास कमी होऊ शकतो। त्यामुळे अतिशय महत्त्वाची गोष्ट की जसं पहिले सिंगल फिजिशियन युनिट राहायचं तिथेच तो सगळं काही करायचा, सर्जरी छोट्या मोठ्या सर्जरी पण करायचा, निमोनिया ठीक करायचा, वेगवेगळ्या पुढल्या डिलिव्हरी पण करायचा। आता तशी परिस्थिती राहिली नाही। एक हॉस्पिटल म्हटलं की त्याच्यासाठी जवळजवळ 15-20 लोकांची तज्ज्ञ मंडळी लागतात। निश्चितचपणे रिझल्ट्समध्ये फरक पडतो। एखादा जर रुग्ण सिरियस असेल तर त्याला तज्ज्ञ मंडळींनी बघितल्यानंतर त्याला होणारे फायदे किंवा जिवंत राहण्याचा आणि आराम पडण्याची जी स्टॅटिस्टिक्स आहे, संख्या आहे, ती जास्त असते। एकाच डॉक्टरने सगळं ट्रीट केलं आणि ते होऊ शकत नाही, बर्डन पण आपल्याला शेअर करावं लागतं। त्यामुळे अशी एक वेगळी थोडीशी कॉम्प्लिकेटेड सिस्टीम निर्माण झाली आहे। पण तरी मला असं वाटतं की सातत्याने की कुठेतरी विश्वासाचा सुद्धा अभाव आहे। डॉक्टरांना पेशंटवर विश्वास राहिला नाही, हा बिल देईल की नाही, पैसे देईल की नाही, हा खरंच काही माझ्या विरुद्ध कंप्लेंट करणार का, कन्झ्युमरमध्ये जाणार का किंवा माझा अपप्रचार करणार का, ही शंका त्याच्यामुळे सातत्याने चालत राहते। त्यामुळे तो पेपरवर्क हे ते बघत राहतो। ॲडव्हान्ससारखा पहिले कन्सेप्ट नव्हते, आता ॲडव्हान्स घेणं जमा झालं आहे, ॲडव्हान्समध्ये पैसे जमा करा आणि असे अनेक प्रकार होत गेले। आता आपण पुण्यातलं प्रकरण बघितलं, साधं ॲडव्हान्सच्या नावावर दीनानाथ मंगेशकरांच्या हॉस्पिटलमध्ये झालेला प्रकार होता। त्यात आपण बघितलं की
छोट्याशा पैशाच्या अभावापायी किंवा ॲडव्हान्स नावाच्या मिसअंडरस्टँडिंगपायी रुग्णाचा जीव गेलेला होता. सरकारने अनेक योजना आखल्यात, पण मी तुम्हाला ताकदीने ऑन चॅनल सांगतो की सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे, अतिशय चांगली योजना असली तरी भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा अड्डा आहे. आजच्या तारखेमध्ये मी परत रिपीट दिस मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत झाला. इतका मोठ्या प्रमाणात जर भ्रष्टाचार जर आजच्या तारखेमध्ये महाराष्ट्र शासनामध्ये जर कुठे चालू असेल तर तो भ्रष्टाचार ह्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत होत आहेत. लाखो रुपयाचे देवाणघेवाणी होत आहेत, अनेक खोटे नाटे बिलं काढले जातात आणि प्रामाणिकपणे काम करणारे जी डॉक्टर मंडळी जे हे पैसे देऊ शकत नाही किंवा त्यांच्या मनाला पटत नाहीत, त्यांच्या नावावर छोटे छोटे आक्षेप घेऊन त्यांचे युनिट बंद केले जातात आणि जोपर्यंत जुने युनिट बंद होत नाही नवीन युनिट ओपन करता येत नाही, त्यामुळे त्यांना पैसे मिळत नाहीत. हा माझा सरळ आरोप आहे आणि मला असं वाटतं याच्यावर निश्चितपणे शासनाने लक्ष घालायला पाहिजे. महात्मा फुले जन आरोग्य योजना अतिशय सुंदर आहेत, पण एक प्रकारचं हे जबाबदारी झटकण्याचा सुद्धा कार्यक्रम आहे की शासनाची जबाबदारी, महाराष्ट्र शासनाची किंवा राज्य शासनाची जबाबदारी आहे. हेल्थ इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. त्यांनी चांगली मोठे हॉस्पिटल उभे करायला पाहिजे, टर्शियरी हेल्थ केअर सेंटर्स उभे करायला पाहिजे. तशी परिस्थिती आपल्याला जाणवत नाही आहे. ही सगळ्या जबाबदाऱ्या प्रायव्हेट लोकांवर सोडून काहीतरी थोडासा तोडका पैसा द्यायचा आणि ते कामं करून घ्यायचे, मग त्यात क्वालिटी तुम्हाला मिळत नाहीत. मला यासाठी या योजनेचं एकदा परत रिस्ट्रक्चरिंग व्हायला पाहिजे आणि याचं ॲनालिसिस पाहायला पाहिजे. कोणतेही नॉन तज्ज्ञ मंडळी ज्यांना या वैद्यकीय शास्त्राचं ज्ञान नाही आणि थर्ड पार्टी जे इन्शुरन्स कंपन्या आहेत तुम्हाला येऊन ते डॉक्टरांवर प्रश्नचिन्ह उभे करतात. मला असं वाटतं एक लाजीरवाणा प्रकार आहेत. याच्यासाठी एक चांगल्या सिस्टीम आणि याचं चांगल्या प्रकारचं आकलन करणं जरुरी आहे. अन्यथा चांगले प्रामाणिकपणे काम करणारे जी डॉक्टर आहेत ते या योजनेमध्ये स्वतःचे नाव रजिस्टर करणार नाहीत. गव्हर्नमेंट मगरूर आहेत, त्यांना असं वाटते नाही झाले तर आमचं काय बिघडते, नाही लोकांचं नुकसान होतं, चांगल्या क्वालिटीचे सर्व्हिसेस मिळत नाहीत. तुमचं काही नुकसान होणार नाही, कारण तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सरकारी योजनेच्या माध्यमातून किंवा सरकारी बिलांच्या भरोश्यावर तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये परदेशात जाऊन तुमचे आजार, तुमच्या नातेवाईकांचे आजार ठीक करून घ्याल. पण जे गरीब रुग्णांना चांगल्या तज्ज्ञांची मदत मिळायला पाहिजे ती मिळत नाहीत आणि जे 2 नंबरचे कामं करतात, शेअरिंगचे कामं करतात, अशा लोकांच्या माध्यमातून तुमचेसुद्धा खिचे भरले जातात आणि गरीब लोकांचं नुकसान होतात. तरी मला असं वाटतं या योजनेमध्ये एक चांगल्या प्रकारची कंट्रोलिंग अथॉरिटी असायला पाहिजे. नुसते टार्गेट देऊन चालायचं नाही. अनेक हॉस्पिटलमध्ये ही कामं चालवली आहेत, मोठे करोडो रुपयाचे बिलं निघत आहेत आणि ते हॉस्पिटल चांगले चालू आहेत. तिथे कोणत्या प्रकारचे कामं होतात आम्हालासुद्धा माहिती आहे. साधं मी या डायलिसिस क्षेत्रात तज्ज्ञ असल्या कारणामुळे मी तुम्हाला सांगतो की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये किंवा काही हॉस्पिटल आहे जिथे 4 तासाचं डायलिसिस व्हायला पाहिजे ते 2 तासाचं डायलिसिस करतात, उचलून टाकतात. 1 तासाचं डायलिसिस करतात, उठून टाकतात. त्या ब्लडचा फ्लो किती आहे, त्या मशीनचा फ्लो किती आहे, त्यात टेक्निकली खरोखरच पेशंटला फायदा होतो की नाही, ह्या सगळ्या गोष्टीचं कोणत्याही प्रकारचं ॲनालिसिस होत नाहीत. फक्त तुम्ही इतके डायलिसिस केले इतके पैसे घ्या. पण एखादा प्रायव्हेट सेंटर आहे तो प्रामाणिकपणे जर 4 तासाचं डायलिसिस करू, जर प्रामाणिकपणे त्या पेशंटला ओपिनियन देतो, कन्सल्टेशन देतो आहे, तर त्याला फारसं परवडत नसतानासुद्धा ते करतो आहे. पण तुम्ही लोक मात्र त्यांच्यापासूनसुद्धा पैशाची अपेक्षा करता, त्यांच्यावर खोटे चार्जेस लावतात. छोटे शुल्लक, खोटे म्हणण्यापेक्षा शुल्लक चार्जेस लावून तुम्ही त्यांचे युनिट बंद पाडता. ही अतिशय क्लेशदायक आणि लाजिरवाणी घटना असं मला सांगावं वाटतं. त्यामुळे हुशार डॉक्टर्स आहेत, तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, ते या योजनेच्या अंतर्गत काम करायला नाही. हा अतिशय महत्त्वाचा विषय, इतका मोठा वेळ मी त्याला देतो आहे कारण आज हा डॉक्टर डे आहे. म्हणून मला असं वाटतं की जर तुम्हाला खरंच वाटतं गरीब रुग्णांचं भलं झालं पाहिजे, चांगले ट्रान्सप्लांट झाले पाहिजे, चांगल्या हार्टच्या सर्जरीज झाल्या पाहिजेत, तर चांगल्या सेंटरलासुद्धा तुम्ही तुमचं समर्थन द्यायला पाहिजे, प्रोटेक्शन द्यायला पाहिजे आणि त्यांनासुद्धा तुम्ही गोजारलं पाहिजे, त्यांना शाबासकी दिली पाहिजे. नाही की त्यांच्यापासून पैसे अपेक्षा करायची, पैसे घ्यायचे आणि खोटे चार्जेस लावून ते सेंटर्स बंद पडायचे. क्लेशदायक विषय, अतिशय घाणेरडा विषय आहे. त्यामुळे सरकारला जर खरोखरच या योजनेच्या माध्यमातून जर लोकांची सेवा करायची आणि स्वतःचे सरकारी दवाखाने चालवायचे नाहीत, नवीन युनिटची जबाबदारी घ्यायची नाही, मान्य आहे, शक्य होऊ शकत नाही कारण त्यांचा धंदा नाही असं मला असं वाटतं. कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन केलं आहे की बुवा हेल्थ इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. पण आता ती त्यावेळेसची गोष्ट होती, आता दिवस बदलले आहेत, प्रायव्हेटायझेशन होत आहे हे मी मान्य करू शकतो. पण ते होत असताना ही काळजी घेणंसुद्धा जरुरी आहे आणि त्यासाठी तुम्हाला त्यासारख्या माणसांचं ॲनालिसिस करणं जरुरी आहेत. एनिवे, थोडासा विषयापासून भरकटलो जरी असलो तरी अतिशय आणि महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे मी या सगळ्यांसमोर मांडतो आहे. मला असं वाटतं डॉक्टर मंडळी सगळे 100% चांगली असतात असं मी ग्वाही देत नाही. आता कोणताही समाज असो, कोणताही विषय असो, कोणतेही तज्ज्ञ असो, कोणतीही फॅकल्टी असो, तिथे 2-4-5% लोक अशा प्रकारचे असतात ते आपल्याला समाविष्ट
करून घ्यावे लागतात, त्यांच्यासोबतच वावरायचं असतं, त्यांच्यासोबतच राहायचं असतं आणि त्यांच्याकडूनच कामं करून घ्यायची असतात। आणि असं म्हणून चालणार नाही की आम्ही 100% सगळी डॉक्टर मंडळी शुद्ध आहात, धुतल्या तांदळाच्या आहोत। सगळ्याच ठिकाणी अशा प्रकारचे छोटे मोठे करप्शन चालतात, पण ते या विषयामध्ये होऊ नये ही विकास कारण इथे जीवा मरणाचा प्रश्न आहे। पण ह्या सगळ्या गोष्टी कोणत्याच प्रोफेशनपासून राहिलेल्या नाहीत, लपलेल्या नाहीत। या डॉक्टरांकडून आपल्याला प्रचंड मोठ्या अपेक्षा असतात की डॉक्टरांनी असं केलं पाहिजे, डॉक्टरांनी पारदर्शक राहिलं पाहिजे, डॉक्टरांनी सेवा केली पाहिजे। त्यांनी जर सेवा केली पाहिजे तर मग समाजाची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांचे बिलसुद्धा दिले पाहिजेत, त्यांच्या अंगावर मारतोड करता कामा नये, त्यांच्या हॉस्पिटलवर अटॅक करता कामा नये। कोणत्याही प्रकारची त्या हॉस्पिटलची जबाबदारी चूक आहे की नाही याचं कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता तुम्ही डायरेक्ट तलवारा दंडे बंदुका घेऊन दवाखान्यात येता डॉक्टरांना मारता। मला असं वाटतं हे सुद्धा लाजिरवाणा विषय आहे। याच्यावर सरकार कितीही जरी नियम बनवत असले पण त्यांना प्रोटेक्शन कोणत्याही प्रकारचं मिळत नाही। प्रायव्हेट दवाखान्यांमध्ये जरी थोडीफार सुरक्षितता आहेत, आम्हाला चॉईस आहे पेशंट सिलेक्ट करण्याचा, पण सरकारी शिकाऊ जे विद्यार्थी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा चॉईस नसतो। आणि अशा प्रकारचे अपघात शासकीय रुग्णालयांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत असल्या कारणामुळे विद्यार्थ्यांचं त्या परिवाराचं जीवन अतिशय नुकसान होतं, त्यांना यातना भोगावे लागतात। इव्हन मी आज अजून एका नवीन विषयामध्ये हात घालू इच्छितो तुमच्या माध्यमातून की जे शिकाऊ विद्यार्थी असतात, MBBS करणारे आणि MD करणारे, DM करणारे, शासकीय हॉस्पिटलमधला त्यांची निवासाची आणि त्यांच्या खाण्याच्या अरेंजमेंटकडे तुम्ही जर लक्ष द्याल तर तुम्हाला खरोखर लाज वाटेल की कोणत्या परिस्थितीमध्ये एका रूममध्ये 6-6, 7-7 डॉक्टर झोपत आहेत, तिथेच एकाच बाथरूममध्ये आंघोळ करतायत, त्या बाथरूम धुतल्या जात नाही, तिथे त्यांना खाण्याची व्यवस्थित सोय नाही आणि आपण त्यांच्याकडून प्रचंड मोठ्या 18 ते 20 तासाच्या कामाची अपेक्षा करतो। या सगळ्या गोष्टीकडे कोण लक्ष देणार? फक्त त्यांनी कामच केलं पाहिजे म्हणून समाजाने त्यांच्या नावाने बोंबलायचं, पण स्वतः त्यांनी कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या हॉस्टेलमध्ये जाऊन चक्कर मारायची नाही, कोणत्या परिस्थितीमध्ये राहत आहेत, कोणत्या स्ट्रेसमध्ये राहत आहेत याचा विचार करायचा नाही। कोणत्याही पॉलिटिशियनने फक्त आपला रुबाब दागायचा, स्वतःला मोठं समजून यायचं आणि त्या डॉक्टरांवर मोठे आरोप करायचे। मला असं वाटतं हे कुठेतरी बदललं पाहिजे आणि याचे आकलन झालं पाहिजे, अन्यथा तुम्हाला जे तुम्ही पेराल तेच निघणार। डॉक्टर मंडळी बिचारी आपली डिग्री घेण्याकरता सातत्याने अभ्यास करायचा आहे, 3 वर्ष राहायचं आहे, चला 2-3 वर्षाकरता यातना सहन करू या उद्देशाने काम करत राहतात। कोविडच्या काळामुळे जवळजवळ ज्या लोकांनी कोविड क्षेत्रामध्ये काम केलं त्यातली 70 ते 80% मंडळी स्वतः कोविडग्रस्त झालीत। अनेक डॉक्टर मोठी डॉक्टर मृत्युमुखी पडलीत। आपण फक्त थोडंसं त्यांचं सांत्वन केलं, परिवारांचं काही रिहॅबिलिटेशन सरकारने केलं नाही, तुम्हीसुद्धा केलं नाही, समाजाने सुद्धा केलं नाही। त्यामुळे निश्चितचपणे माझा फार मोठा समाजाच्या विरुद्ध आरोप आहे, समाज म्हणजे सगळ्यांच्या विरुद्ध आरोप आहेत। डॉक्टरांना बघण्याचा चष्मा बदलला पाहिजे। ते सुद्धा मनुष्य आहेत, त्यांनासुद्धा त्यांचं पर्सनल लाईफ आहे, त्यांनासुद्धा आयुष्य आहे, त्यांचासुद्धा परिवार आहेत, त्यांचासुद्धा सुरक्षितेची हमी तुम्हाला घ्यायची आहे। जर अशा प्रकारचं जर समाजामध्ये वातावरण असेल तर मला असं वाटतं डॉक्टर डे सेलिब्रेट करण्याच्या मागचं काय उद्दिष्ट आपण साध्य करतो आहेत। जशी रुग्णांच्या आयुष्याची किंवा आरोग्याची हमी आपण अपेक्षित करतो तशीच डॉक्टरांच्या परिवाराची, त्याच्या आयुष्याची सुद्धा हमी तुम्ही द्यायला पाहिजे। इट इज अ बायलॅटरल कॉन्ट्रॅक्ट। आता डॉक्टर तुम्ही म्हणत असाल की खूप मोठ्या 80त राहता, 80त राहता, त्यांचं अर्निंग खूप असतं, ऐशोआरामात राहतात। हो राहतात, त्या प्रोफेशनमध्ये तेवढं त्यांना पैसे मिळतात, तेवढं ते कष्ट करतात। डॉक्टर फक्त 1-2 तास काम करत नाही, 18 तास काम करतात म्हणून तेवढे पैसे मिळतात, कारण ते नुसते पैसे फी मोठी आकारतात म्हणून मिळत नाही, तर तेवढे तास ते आपल्या जीवनाचे देतात म्हणून त्यांना, आणि त्यांची राहणीमानसुद्धा तेवढी तशा प्रकारचं असल्या कारणामुळे तुम्ही त्याच्यावर आरोप घेऊ शकत नाही। तुम्ही कलेक्टरचे प्रिव्हिलेजेस बघा, तुम्ही बाकीचे जे बिझनेसमॅनचे प्रिव्हिलेजेस बघा, त्यांना मिळणारे फायदे बघा, त्यांच्याकडे असणारा पैसा बघा, त्यांच्यावर तुम्ही कोणी बोट उघडत नाही। पॉलिटिशियन जो 5वा वर्ग पास नसतो, 7वा वर्ग पास नसतो, एक शेंबळा असतो, त्याला काही अक्कल नसते, मी सांगतो तुम्हाला या भाषेत बोलतो, तो तुमचा आरोग्यमंत्री होतो, डॉक्टर सुपर स्पेशालिस्ट माणसाला बोध देतो की असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, त्या आरोग्याचं शून्य ज्ञान असतं, तरी तो त्यांचे आम्हाला ऐकून घ्यावं लागतं। मधाचं तुम्ही बघितलं असेल की एका गोव्याच्या डॉक्टरची कल्पना असेल, त्याच्या कानशिलात मारली, त्याला सस्पेंड करण्यात आलं। छोटंसं इंजेक्शनची केस होती, कोणताही अभ्यास न करता ते सस्पेन्शन ऑर्डर काढली, डॉक्टरांनी स्ट्राईक केलं म्हणून त्याला ते माफीनामा द्यावा लागला। पण ही परिस्थिती निर्माण का झाली? कारण तुमच्यात अरोगन्स आलेलं आहे, तुम्ही डॉक्टरांना संशयाच्या भूमिकेतून बघतायत। याचा विचार व्हायला पाहिजे की डॉक्टर खरोखरच संशयाच्या भूमिकेतून बघण्याची वेळ आली आहे की आपणच आपला चष्मा बदललेला आहे, याचं आकलन व्हायला पाहिजे। नंतरच तुम्ही डॉक्टरांकडे अशा संशयाची भूमिकेने बघा। एवढं सगळं एवढ्यासाठी बोलतो आणि परत रिपीट करतो की सगळेच डॉक्टर सारखे असतात, चांगले असतात असे नाही।
आंब्याची जेव्हा पेटी विकत घेतो एक सडका आंबा निश्चित बघतो, त्याचा अर्थ हापूस आंबा खराब आहे बा आणि आपण त्याला बहिष्कार करायला पाहिजे असं नाही. एखादा सडका आंबा आपण त्याला बाजूला काढून टाकतो. सगळ्या आंब्याला आपण ठेचून काढत नाहीत, सगळ्या आंब्याला आपण निष्कासित करत नाही किंवा फेकून देत नाहीत. सेम सगळ्याच ठिकाणी हे लागू होतं. त्यामुळे फक्त कमीत कमी आजच्या तारखेमध्ये डॉक्टरी मंडळी गुन्हेगारी तत्वांपासून तरी दूर आहेत. ते कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी याच्यात उतरलेले नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की या डॉक्टर डेच्या निमित्ताने हे सगळं आकलन शासनाने करायला पाहिजेत. माझा कोणत्याही शासनाच्या विरुद्ध रोष नाहीत. ही परिस्थिती आहे. लोक बोलताना घाबरतात, काही मंडळी शब्दांमध्ये प्रकट करत नाही, आपसात फक्त गुजबुज करतात. मी असा व्यक्ती आहे की त्याच्या शब्दांमध्ये रूपांतर करून तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छितो की तुम्ही सुद्धा याचं आकलन करा. निश्चितच डॉक्टरांवर विश्वास टाका, ते तुम्हाला प्रेम देतील, तुम्हाला आरोग्य देतील. तुमच्यापासून सुद्धा त्यांना आरोग्याची आणि मनशांतीची अपेक्षा आहेत. त्यामुळे मला असं वाटतं आजच्या माध्यमातून मी सिटी चॅनलच्या माध्यमातून काही 2-4 शब्दांना कदाचित रोष निर्माण करण्यासारखं बोललो असेल, त्याबद्दल क्षमस्वाने दिलगिरी व्यक्त करतो. पण नुसतं डॉक्टरांनाच नव्हे तर सगळे परिचारिका असो, टेक्निशियन्स असो, एक्सरे टेक्निशियन्स असो, लॅब टेक्निशियन्स असो, आमचे परिवाराचे भाग आहेत. वॉर्डबॉय असो, आयाबाई असो, सॅनिटरी वर्कर्स असो, सफाई कामगार असो, रिसेप्शनिस्ट असो, हा सगळा एक मोठा परिवार आहे. त्यामुळे हा जो दिवस आहे त्यांनासुद्धा समर्पित व्हायला पाहिजे. जशी मेडिकल कॉलेजेसची निर्मिती होतं तशाच प्रकारे नवीन नर्सिंग कॉलेज उघडायला पाहिजेत. महाराष्ट्र शासनाने धडाका लावला मेडिकल कॉलेज उघडायचा, खूप आनंदाची गोष्ट आहे. पण त्या मेडिकल कॉलेजेसची काय अवस्था आज अमरावती मेडिकल कॉलेजचा विषय घेऊन बघा. कोणत्याही प्रकारची तिथे बिल्डिंगची तयारी झालेली नाही. साध्या डिसेक्शनसाठी बॉडीज नाही आहेत, फिजिओलॉजीच्या लॅब नाही आहेत. 1 वर्ष संपून गेलं, दुसरी बॅच येणार. गरिबांना पैसे नसल्या कारणामुळे सरकारी मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायच्या. तुम्ही जर खरोखरती ॲनालिसिस जर केलं ना तर अजूनही 20% जे सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणारे लोक असतात ते घेत नाही, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जातात. कारण इन्फ्रास्ट्रक्चर्स नाही त्यांच्याकडे. नुसते कॉलेजेस उघडायचे म्हणून उघडून टाकायला नको. खरोखरच तेवढी फंडिंगचं अलॉटमेंट व्हायला पाहिजे, त्या बिल्डिंगची निर्मिती व्हायला पाहिजे. तशा प्रकारचे इंटरनॅशनल स्टँडर्डचं नॅशनल स्टँडर्डचे ते कॉलेजेस असायला पाहिजे. लाजिरवाणी गोष्ट आहे की भारतामध्ये असं एकही मेडिकल कॉलेज नाही ज्याचं इंटरनॅशनल रिकग्निशन मिळू शकेल. आपण एम्स म्हणतो, पण ते सुद्धा आज आंतरराष्ट्रीय पातळीवर उभं राहत नाही आहे. तेवढे रिसर्च प्रोजेक्ट तिथे होत नाही आहे, तेवढं फंडिंग होत नाही आहे. त्यामुळे डॉक्टर डेच्या माध्यमातून अनेक विषय जे चर्चेला यायला पाहिजे येत नाहीत. कारण तिथे आमचा डॉक्टर जरी पोचला विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये त्यालासुद्धा चूप केला जातं आणि त्यालासुद्धा तंबी दिली झाली की भाऊ एवढंच बोलायचं, पक्षाच्या चौकटीतच बोलायचं, बाकी काही बोलायचं नाही. त्यामुळे अशा प्रकारचे आमचे प्रतिनिधी तिथे पोचतात, मूग गिळून उभे राहतात. त्यांचीसुद्धा निंदा व्हायला पाहिजे आजच्या देशाच्या माध्यमातून. पण नुसता डॉक्टर डे म्हणून शुभेच्छा देऊन माझी जबाबदारी पूर्ण होत नाही. एक क्रिटिक्स म्हणून, एक समाजाचा जबाबदार व्यक्ती म्हणून मी या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मांडल्यात. पुनश्च शुभेच्छा देतो, आभार व्यक्त करतो सिटी चॅनलला. शब्दांना विराम देतो. धन्यवाद. डॉक्टर अविनाश चौधरी यांच्या मुलाखतीतील काही महत्त्वाच्या गोष्टी, त्यांनी आरोग्य सेवांमधील चांगल्या बाबींवर प्रकाश टाकला. त्याचबरोबर काही गंभीर त्रुटीकडेही लक्ष वेधले. शासनाने यावर गांभीर्याने विचार करून योग्य उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा आहे.